ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महिला पोलीस कर्मचारी विनयभंग प्रकरणी महिला आयोगाकडून निषेध। रुपाली चाकणकर। पुण्यात शनिवार वाडा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस निरीक्षकाचा राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विनयभंग केल्याची बातमी माध्यमांद्वारे समोर आली आहे। या गंभीर घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे। या प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांनी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल आयोगास सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत। यावेळी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर काय सांगतात ते पाहू। पुण्यातील शनिवारवाडा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस निरीक्षक यांचा विनयभंग भाजपच्या प्रमोद कोंढरे यांनी केल्याची बातमी मी प्रसार माध्यमांमधून पाहिली। राज्य महिला आयोगाने याची स्वाधाकारी दखल घेत यावरती पुणे पोलीस आयुक्त यांना निर्देश दिलेले आहेत। संबंधित व्यक्तीवरती तातडीने कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणत सज्जनांची रक्षा करणं आणि दुर्जनांचं दमन करणं ही भूमिका पोलीस निभावत असतात, पण आपल्या संरक्षणासाठी असलेल्या महिला पोलिसाचं अशा पद्धतीने आपण गैरवर्तन केलेलं आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते। अत्यंत संतापजनक अशी ही घटना आहे। अशा पद्धतीने कोणत्याही घटना इथून पुढे घडू नयेत याच्यासाठी पोलिसांनी अशा या विकृत मनोवृत्तीवरती कडक कारवाई करावी।